2008 सालापासून खंडाळा तालुक्यामधील भूमिपुत्रांसाठी स्थानिक भूमिपुत्रांच्यासाठी युनिव्हर्सल कंस्ट्रक्शन मशिनरी या नावाने एक कंपनी स्थापन झालेली होती। त्या कंपनीमध्ये जवळपास 250 ते 300 कामगार काम करत होते, परंतु कामगारांना न्याय मिळत नव्हता। म्हणून 2008 साली शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन केले होते। आमच्यावरती कसल्याही प्रकारचे गुन्हे नसताना, आम्ही गुन्हा केला नसताना कंपनी प्रशासनाने स्थानिक प्रशासनाला हाताशी धरून आमच्यावरती गुन्हे लादलेले आहेत। जवळपास 6 ते 7 कलमे आमच्यावरती लादलेले आहेत। 2008 सालापासून आम्ही सर्वजण यासाठी लढा देत आहोत, परंतु अद्यापही आम्हाला न्याय मिळालेला नाही। तरी आता सध्या आमची वाई कोर्टामध्ये केस दाखल आहे। सुमारे दर महिन्याला सुमारे 200 ते 250 कामगार आपला रोजीरोटी सोडून या कोर्टाच्या तारखेसाठी हजर राहत आहेत। महिन्याला तारखा पडत आहेत, परंतु अद्यापही 17 वर्ष होऊन गेली तरी आम्हाला न्याय मिळालेला नाही। तरी आम्हाला सर्वांना यातून न्याय मिळावा व आमच्या 288 जणांवरती असलेले गुन्हे प्रशासनाने ताबडतोब मागे घ्यावेत व कोर्टाला विनंती करतो की आम्हाला योग्य तो न्याय द्यावा। एवढीच मी आपल्या सर्वांच्याकडे अपेक्षा व्यक्त करतो। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव शेखर चव्हाण। मी सातारा जिल्ह्यामध्ये तालुका खंडाळा आणि पळशी गावामध्ये राहणारा व्यक्ती आहे। युनिव्हर्सल कामगार संघटना 2008 पासून ते आज 2025 पर्यंत कार्यरत आहे। 2008 साली घडलेले गुन्हे हे आमच्यावरती लादलेले आहेत आणि 2008 पासून ते 2025 पर्यंत जवळजवळ सुरुवातीला 2008 ला हा खंडाळा कोर्टामध्ये 5 वर्ष चालली, नंतरने ठराविक काळानंतर ते सातारला गेली आणि आता वाईमध्ये जवळजवळ 17 वर्ष झाली तरी सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही आणि विनाकारण कामगारांची पिळवणूक होतीये। लातूर, बीड, उस्मानाबाद एवढ्या लांबून लोक येतात आणि अक्षरशः एवढ्या लोकांचं नुकसान होतंय। तरी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हा सर्वांना न्याय मिळावा एवढीच विनंती आहे।